वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री हलसिद्धनाथ भगवान की जय। श्री संत देव अवतारी मुळे महाराज की जय। बाळूमामाच्या नावानं चांग बरं. वंदन करतो थोर संतास, वंदन करतो थोर संतास देव अवतारी बाळू मामास, बाळू मामास, बाळू मामास. वंदन करतो थोर संतास देव अवतारी बाळू मामास, बाळू मामास, बाळू मामास. रानमाळात मेंढर चारणार, रानमाळात मेंढ चारणार, रानमाळात मेंढ चारणार. साध्या वेशात मामा शोभणार, साध्या वेशात मामा शोभणार, साध्या वेशात मामा शोभणार. न्याय नीतीचा मार्ग लावणार, दैवी शक्तीचा अनुभव देणार जी जी जी. दैवी शक्तीचा अनुभव देणार जी जी, दैवी शक्तीचा अनुभव देणार जी जी जी. श्री संत देव अवतारी बाळूमामा यांच्या जीवन चरित्रावर पोहाडा घालण्याचं भाग्य आज मला आणि माझ्या सहकार्यांना लाभलं. आणि यातच आमच्या सर्वांच्या आयुष्याचं सोनं झालं. नमन माझे माझ्या गुरुला, नमन माझे माझ्या गुरुला, माता पित्याला, शाहीर देशमुखला, शाहीर शिवगोंडाला, शाहीर नायकवाडीला, शिवलाल महाराज गुरुचरणाला, गुरुचरणाला जिर, गुरु चरणाला जिरहाजी, गुरु चरणाला जिरहाजी जी. कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्याला, कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्याला, नमन माझ्या जन्मभूमीला, माझ्या कुरुंदवाड नगरीला, कृष्ण पंचगंगा तीराला, शाहीर नाईक गातो पोहाड्याला, गातो पोवाड्याला जिर, गात पवाड्याला जिरहाजी, गात पवाड्याला जिरहाजी जी. हिंदू धर्म आणि याच हिंदू धर्मातील 18 पगड जाती आणि याच 18 पगड जातीतील एक जात म्हणजे धनगर समाज. आणि याच धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणाल तर शेती आणि पशुपालन. पशुपालन म्हणजेच शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, बैल, घोडा अशा पाळीव प्राण्याचं संगोपन करायचं आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचा. असा हा धनगर समाज. आणि याच धनगर समाजाचा एक तरुण की ज्याचं नाव आहे मायापार भावे. मायापार भावे तो ऋण इमानदारीचे जीवन जगणार, जीवन जगणार. सत्वशील चारित्र्य संपन्न, सत्वशील चारित्र्य संपन्न, सत्वशील चारित्र्य संपन्न. न्याय नीतीच त्याच वागणं, न्याय नीतीचं त्याच वागणं, न्याय नीतीचं त्याच वागणं. सत्याच्या मार्गाने चालणं हो जी जी. सत्याच्या मार्गाने चालणं हो जी जी, सत्याच्या मार्गाने चालणं हो जी जी जी.
पती पतिव्रता मयपाची पत्नी पतिव्रता होती पतिव्रता नाव सुंदराबाई विठ्ठलाचा ध्यास नाव सुंदराबाई विठ्ठलाचा ध्यास नाव सुंदराबाई विठ्ठलाचा ध्यास तुळशीची माळ तिच्या गळ्यात तुळशीची माळ तिच्या गळ्यात तुळशीची माळ तिच्या गळ्यात पायी वारी ती पंढरपुरास एकादश करती भक्ती भावास जी 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 एकादशी करते भक्ती भावास जी जी एकादशी करते भक्ती भावास जी 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 मायाप्पा आणि सुंदराबाई या तरुण जोडप्याचा संसार कर्नाटक राज्यातील अकोल्या गावी अगदी सुखाने चाललेला आहे. हे कुटुंब धार्मिक असल्या कारणाने पंढरीच्या वारीला जायचं. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून डोळे भरून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. एकादशीचा व्रत हा मनोभावे करायचा. मुखामध्ये श्री विठ्ठलाचं गोड नामस्मरण करायचं. घरी भजन असायचं. कुलस्वामी हलसिद्धनाथाच्या यात्रेला जायचं. हलसिद्धनाथाचं दर्शन घ्यायचं. आणि याच वेळेला सुंदराबाई गरोदर होत्या. 9 महिने ओलांडून गेलेले. बाळणपणाची ती वेळ हळूहळू जवळ यायला लागलेल्या. सुंदराबाई होती गरोदर. सुंदराबाई होती गरोदर होती गरोदर दिवस भरून बाई दिवसात दिवस भरून बाई दिवसात दिवस भरून बाई दिवसात एकादशी व्रत याच दिवसात एकादशी व्रत याच दिवसात एकादशी व्रत याच दिवसात भजना हो रात्र घडलं सुंदरास जी 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 भजना हो रात्र घडलं सुंदरास जी जी भजना हो रात्र घडलं सुंदरास जी 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 आणि दुसरा दिवस हा द्वादशीचा उगवलाय. वार होता सोमवार. सुंदराबाईच्या मुखात श्री विठ्ठलाचं गोड नामस्मरण चाललेलं आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 विठोबा पंढरपूरचा तो कैवारी भक्तांचा. विठोबा पंढरपूरचा तो कैवारी भक्तांचा. कर किटेवर उभा विटेवर राजा दुनेचा तो राजा दुनेचा. विठोबा पंढरपूरचा तो कैवारी भक्तांचा विठोबा पंढरपूरचा
दुपारपर्यंतची वेळ टळून गेली. आता सूर्य हा पश्चिमेच्या दिशेने हळूहळू सरकायला लागलेला आहे. आणि अचानक सुंदराबाईच्या पोटात बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. आणि सायंकाळी 4:23 सुंदराबाई बाळंत झाल्या. सुंदराबाई बाळंत झाल्या. पुत्र रत्न झाला. पुत्र रत्न झाला. ऑक्टोबरच्या 3 तारखेस ऑक्टोबरच्या 3 तारखेस 1892 सालात कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अक्कोळगावी त्या राहत्या घरात तेजस्वी पुत्र आला जन्मास देव अवतार ठेवा ध्यानास जी जी देवा अवतार ठेवा ध्यानास जी जी देवा अवतार ठेवा ध्यानास जी जी जी. मायापा आणि सुंदराबाई यांना मोठी 2 मुलं होती. यातील सर्वात मोठी होती ती मुलगी. या मुलीचं नाव ठेवलं होतं गंगूबाई. दुसरा मुलगा होता, याचं नाव ठेवलं होतं भैरू. आणि हा आता 3रा तेजस्वी पुत्र जन्माला आला होता. वर्षाचा दिस उगावला, वर्षाचा दिस उगावला, दिस उगावला शेजारी नातेवाईक घरात. शेजारी नातेवाईक घरात, शेजारी नातेवाईक घरात. कार्यक्रम पार पडला थाटात, कार्यक्रम पार पडला थाटात, कार्यक्रम पार पडला थाटात. मुलाचं नाव ठेवलं बाळा पाजी जी जी. मुलाचं नाव ठेवलं बाळा पाजी जी जी. मुलाचं नाव ठेवलं बाळा पाजी जी जी. सर्वत्र आनंद पसरला. सर्वत्र आनंद पसरला, आनंद पसरला. परमेश्वर आला धरणीला, परमेश्वर आला धरणीला, परमेश्वर आला धरणीला. मानवाचा उद्धार करण्याला, मानवाचा उद्धार करण्याला, मानवाचा उद्धार करण्याला. धनगर कुळात आला जन्मास जी जी जी. धनगर कुळात आला जन्मास जी जी. धनगर कुळात आला जन्मास जी जी जी. इकडं माता माऊली स्त्रिया या बाळाच्या पाळण्याभोवती गराडा घालून थांबलेले आहेत. पाळण्याचा दोर धरून बाळाला मंद झोके दिले जात आहेत. तर काही सुवासिनी माता या बाळाचं पाळणा गीत गायन करायला लागलेले आहेत. सुंदरा माथेच्या पोटी जन्मला, बाळाप्पा नाव शोभे होयाला, बाळाप्पा नाव शोभे होयाला. पिता माया पाला आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. पिता माया पाला आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. पिता माया पाला आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो. कलियुगाचा
बाळापाचा हा महिमा अपार, खऱ्याच खोट लबाड मोठ, खऱ्याच खोट लबाड मोठ. बाळाप्पा देणार सत्याला न्याय, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पा देणार सत्याला न्याय, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पा देणार सत्याला न्याय, जो बाळा जो जो रे जो. पाप वाढलं हो पुण्य सरल, दुःखाचं सावट दूर पसरलं, दुःखाचं सावट दूर पसरलं. बाळाप्पा सुखाचा मार्ग दावणार, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पा सुखाचा मार्ग दावणार, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पा सुखाचा मार्ग दावणार, जो बाळा जो जो रे जो. पिवळ्या भंडाऱ्याने कपाळ भरा, पण सत्याचा मार्ग जीवनी धरा, पण सत्याचा मार्ग जीवनी धरा. बाळाप्पाचा हा भंडारा खरा, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पाचा हा भंडारा खरा, जो बाळा जो जो रे जो. बाळाप्पाचा हा भंडारा खरा, जो बाळा जो जो रे जो. आणि बाळाप्पा हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागलेला आहे. दुहेरी हाडाचा, देखणा आणि गोंडस. माता सुंदराबाई आणि पिता मायाप्पा हे आपल्या लहानग्या बाळाप्पाचा खूप लाड करीत असत. पण बाळाप्पा जस जसा मोठा होईल तसं त्याचं वागणं विचित्र वाटायला लागलेलं आहे. बाळाप्पाचं वागणं आगळं, बाळाप्पाचं वागणं आगळं, वागणं आगळं. एकटं बरळण गप्प बसून मध्येच हसणं, झाडाच्या शेंड्यावर बसणं, झाडाच्या शेंड्यावर बसणं, झाडाच्या शेंड्यावर बसणं. बोलावलं तरी नाही बोलणं, बोलावलं तरी नाही बोलणं, बोलावलं तरी नाही बोलणं. झाडावरून घसरत खाली येणं, झाडावरून घसरत खाली येणं, झाडावरून घसरत खाली येणं. काट्याच्या फेसावर झोपणं, हो जी जी जी. काट्याच्या फेसावर झोपणं, हो जी जी. काट्याच्या फेसावर झोपणं, हो जी जी जी. आपला मुलगा बाळाप्पा आणि त्याची ही अवस्था, आणि हे पाहून मायाप्पा आणि सुंदराबाईला खूप मोठं दुःख झालेलं आहे. आमच्या बाळ्याला भूत तर लागलं नाही. देव देवरीशांचा सल्ला घेतला, नाना तऱ्हेचे उपाय केले, पण काहीच उपयोग होईना. अगदी गाढ निद्रावस्थेमध्ये जायचा, गाढ निद्रावस्थेमध्ये जायचा म्हणजेच झोपी जायचा. अगदी मेला म्हणून सर्व लोक जमा व्हायचे. इकडं अंत्यविधीची तयारी केली जायची. आणि अचानक उठून बसायचा. आणि हे पाहून गावातील जाणकार लोक काय म्हणायला लागलेले आहे, अरे बाळ्याला खूळ लागलेला आहे. ही अशी लक्षणं खुल्या माणसांची असतात. आणि हा स्वार्थी
आणि ढोंगी मानव समाज जाता येता बाळापाला चिडवायला लागलेला आहे. आणि काय म्हणायला लागलेला आहे? अहो आलं 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 बघा खुळ बाळ्या, आणि जो तो चिडवून लागला हसायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. अहो आलं 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 बघा खुळ बाळ्या, आणि जो तो चिडवून लागला हसायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. माता समराबाई लागली रडायला, आणि माझ्या पाला बंद झालं कळायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. आला 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 बघा खुळ बाळ्या, जो तो चिडवून लागला हसायला. आणि याच वेळेला मायापाने निर्णय घेतला. बाळापाला चंदू शेठकडे चाकरीचा गडी म्हणून धाडायचं. बाळाप्पा कामात गुंतला तर त्याचं वागणं बदलेल. आपल्या बाळापाला व्यवहार ज्ञान येईल. आणि म्हणून बाळाप्पा आला चंदू शेठकडे. गोट्यातल्या गाई म्हशी चारण्या, गोठ्यातल्या गाई म्हशी चारण्यास, गोठ्यातल्या गाई म्हशी चारण्यास. सांगतील ते काम धाम करण्यास, सांगतील ते काम धाम करण्यास, सांगतील ते काम धाम करण्यास. राहण्यास जागा दिली त्याला गोट्यास. जी 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 राण्या जागा दिली त्याला गोट्यात. जी 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 राण्या जागा दिली त्याला गोट्यात. जी जी जी. फुटकी थाळी दिली भोजनास, फुटकी थाळी दिली भोजनास. अन तांब्या दिला पाणी पिण्यास. उन्हा तानात लागला भटकण्यास, उन्हा तानात लागला भटकण्यास. गाई म्हशी चालला चारण्यास, चालला चारण्यास. चालला चारण्यास जिराजी जी, चालला चारण्यास जिराजी जी. आणि बाळाप्पा गोट्यात येताच चंदू शेठची आजारी गाय ही चारा खायला लागलेल्या. गाई म्हशी अगदी खुश झाल्या. चंदू शेठला शेती व्यवसायात नफा व्हायला लागलेला आहे. आणि एके दिवशी काय प्रकार घडला म्हणाल? एके दिवशी सायंकाळी बाळापाने नेहमीप्रमाणे आपल्या फुटक्या थाळीत भोजन ग्रहण केलं. आणि थाळी स्वच्छ धुवून गोट्यात असणाऱ्या त्या दिवळीमध्ये ठेवून दिली. आणि कोणाशी काही न बोलता बाळाप्पा गोट्यात एका बाजूला शांत झोपी गेलेला आहे. आणि मध्यरात्री काय प्रकार घडला म्हणाल? मध्यरात्री बघा समयाला, मध्यरात्री बघा समयाला, बघा समयाला. आली जाग चंदू शेठच्या आईला. दिव्य प्रकाश गोट्यात पसरलेला, दिव्य प्रकाश गोट्यात पसरलेला. येऊन पाहते याच समयाला, येऊन पाहते याच समयाला. बाळाप्पा शांत झोपलेला, बाळाप्पा शांत झोपलेला. फुटकी थाळी होती दिवळीला, त्यातूनच प्रकाश पसरलेला, त्यातूनच प्रकाश पसरलेला. निरखून पाहिलं जेव्हा थाळीला, झालं दर्शन जैन बस्तीच भगवान महावीरांचं जिरजी. भगवान महावीरांचं जिराजी, भगवान महावीरांचं जिराजी. आणि हे पाहून
शेठच्या बघा आईला उचलून घेतलं थाळीला देवघरात घेऊन आलेल्या देवाऱ्यावर ठेवलं थाळीला देवाऱ्यावर ठेवलं थाळीला भक्तीने पूजा करू लागल्या पूजा करू लागल्या जिरजी पूजा करू लागल्या जिराजीची पूजा करू लागल्या जिराजीची आणि याच वेळेला बाळापाने आपली थाळी मागितली पण आजीबाईने दुसरी थाळी दिली. बाळापा निराश झाला. आणि याच वेळेला बाळापाने चंदू शेठची चाकरी सोडली आणि बाळापा आपल्या निवासस्थानी आपल्या घरी आलेला. पुढे बाळापाचे आई वडील ओ नातेवाईक सर्वांनी मिळून बाळापाच्या इच्छेविरुद्ध बाळापाचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. मोठी बहीण गंगू अक्काची मुलगी सत्यवा हिच्याशी बाळापाचं लग्न झालेलं आहे. पण ज्या वेळेला लग्नाची बोलणी चालली होती त्या वेळेला काय प्रसंग घडला होता म्हणाल? लग्नाची बोलणी चालली असताना बाळापाचा भाऊजी म्हणजेच सासरा हिऱ्याप्पा खिलारे आणि बाळापाचा शाब्दिक वाद झाला होता. आणि याच वेळेला बाळापा गरजला होता. भाऊजी आमच्या सारख्यांची लग्न करायची नसतात पण तुम्ही जबरदस्तीनं लग्न लावलं तर लग्नाच्या मंडपातून तुमचं मढ जाईल. या वेळेला हिऱ्याप्पा खिलाराने मनावर घेतलं नाही. हिऱ्याप्पाला वाटलं बाळापा रागाच्या भारात बोलला असेल आणि नंतर सर्व काही ठीक होईल. बाळापाचा राग निघून जाईल. इकडं लग्नाच्या अक्षिदा पडल्या. सर्वांची जेवणं उरकली आणि अचानक हिऱ्याप्पा खिलाऱ्याची तब्येत बिघडली आणि हिराप्पा खिलारे लग्नाच्या मंडपात मरण पावला. आणि बाळापाचा शब्द खरा झाला. बाळापाचा शब्द खरा झाला. बाळापाचा शब्द खरा झाला. शब्द खरा झाला. सासरा म्हणजे भाऊजी मेला. आपल्या गंगू अक्का विधवा झाल्या. सासऱ्याची मेंढर राखण्याला. सासऱ्याची मेंढर राखण्याला. बापाला सासूरवाडीला. सासूरवाडीला जी सासरवाडीला जिराजीची सासरवाडीला जिराजीची बाळापाची सासरवाडी ही लांब नव्हती. अक्कोळ गावीच हिऱ्याप्पा खिलाऱ्याला बाळापाची मोठी बहीण गंगू अक्का दिली होती. बाळापा अक्कोळमध्येच पण सासऱ्याच्या घरात राहायला लागलेला आहे. कारण सासऱ्याची मुलं ही लहान होती आणि सासऱ्याची मेंढर राखण्याची जबाबदारी ही बाळापावर आली होती. आपल्या बहिणीच्या घरात कोण करता पुरुष नव्हता आणि म्हणून ना इलाजाने बाळापाला अक्कोळ गावीच आपल्या
बहिणीच्या घरात म्हणजेच सासऱ्याच्या घरात राहायला आलेला. सासरवाडीत येतात. बाळापाची पत्नी सत्यवा ही सर्व भाच्यांच्यात मोठी होती, तर इतर भाचे हे वयाने लहान असल्या कारणाने हे सर्व लहानगे भाचे बाळापाला बाळूमामा म्हणत असत. आणि इथूनच बाळापाला बाळू मामा म्हणून हा सर्व समाज ओळखायला लागलेला. आणि याच वेळेला सुरुवातीला सासऱ्याची मेंढरं घेऊन बाळाप्पा रानामाळात भटकायला लागलेला आहे. मेंढरं राखत बाळू मामा अनेक भागात फिरत आहे. आणि याच वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात दुष्काळ पडलेला आहे. भर श्रावण महिन्यात उगवलेली पिकं करपायला लागलेली आहे. श्रावणात होता दुष्काळ, श्रावणात होता दुष्काळ, होता दुष्काळ. उगवतानाच पीक जळली, उगवतानाच पीक जळली, उगवतानाच पीक जळली. तलाव विहीर कोरडी पडली, तलाव विहीर कोरडी पडली, तलाव विहीर कोरडी पडली. बाळू मामा कुटकुळ गावी शिवारात जी जी जी. बाळूमामा कुटकुळ गावी शिवारात जी जी जी. बाळूमामा कुटकुळ गावी शिवारात जी जी जी. बाळू मामा कुटकुळ गावी शिवारात आपली मेंढरं हिंडवत रानामाळात भटकायला लागलेल्या आहे. आणि याच वेळेला काय प्रसंग घडला म्हणाल. भर श्रावण महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला लागलेल्या आहे. तलाव विहिरीनी तर तळ गाठलेला आहे. श्रावण महिन्यात दुतोंडी भरून वाहणाऱ्या नद्या देखील लाटलेल्या आहेत. नदीला डबक्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि याच वेळेला तान लागली बाळू मामाला, तान लागली बाळू मामाला, बाळू मामाला. तांब्या तो हाती घेतलेला पडकी विहीर दिसते समयाला, पडकी विहीर दिसते समयाला. पाणी दिसलं थोडं तळाला, जीव धोक्यात घालून उतरला. पाणी पिऊन वर बघा आला, वर बघा आला जिर जी जी. वर बघा आला जिरा जी जी. वर बघा आला जिरा जी जी. बाळू मामा पाणी पिऊन विहिरीच्या काठावर आलेला आहे. आणि समोर पाहतो तर काय, दोन वयस्कर जटाधारी भगवी वस्त्रे धारण केलेले बैरागी तहान लागून व्याकुळ झालेले. ते बाळू मामाला पाहून काय म्हणाले, बाळ आमचा जीव तहान लागून व्याकुळ झालेला आहे, कासा विसालेला. आम्हाला पाणी पाचील तर देव तुझं कल्याण करेल. आणि असं म्हणतात हातामध्ये भरलेला पाण्याचा तांब्या होता, तो प्यायला दिला. आणि पुन्हा जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरून पाणी आणून दिलं. बैरागी पाणी पिऊन संतुष्ट झालेले. आणि याच वेळेला बैरागाने बाळू मामाच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुझ्या हाताला आणि जिभेला यश येईल.
तथास्तु. अन बैरागी अदृश्य झाले. बैरागी अदृश्य झाले. आणि पुढे काय घडायला लागलेलं आहे? सुरुवात झाली बघा संसारास. सुरुवात झाली बघा संसारास. सत्यवा आणि बाळू मामात. बाळू मामात अनेक वाद घडून येऊ लागले. अनेक वाद घडून येऊ लागले. अनेक वाद घडून येऊ लागले. दोघांनी समजावून घेतले. दोघांनी समजावून घेतले. आई बाप होणार दोघा कळले. हो जी जी जी. आई बाप होणार दोघा कळले. हो जी जी. आई बाप होणार दोघा कळले. हो जी जी जी. आनंद झाला सर्वाला. आनंद झाला सर्वाला. झाला सर्वाला. नातेवाईक आपल्या माणसाला. नातेवाईक आपल्या माणसाला. नातेवाईक आपल्या माणसाला. समाधान गंगू अक्काला. समाधान गंगो अक्काला. समाधान गंगो अक्काला. लेकीचा संसार मार्गी लागेला. जी जी जी. लेकीचा संसार मार्गी लागणार. जी जी जी. लेकीचा संसार मार्गी लागणार. जी जी जी. गंगू अक्काला आनंद झालेला आहे. कारण याच वेळेला सत्यवाला दिवस गेले होते. 7वा महिना सुरू होता. लग्नानंतर तब्बल 9 वर्षांनी सत्यवा माता गरोदर होती. बाळू मामा काय बोलले. हा, बाळू मामा काय बोलले. काय बोलले. पत्नी सत्यवाला. पत्नी सत्यवाला. पोटी आहे वंशाचा दिवा. पोटी आहे वंशाचा दिवा. आणि सांभाळून राहा आपल्या जीवा. तोच आपल्या आयुष्याचा ठेवा. आयुष्याचा ठेवा. जी जी. आयुष्याचा ठेवाची राजी जी. आयुष्याचा ठेवाची राजी जी. आणि याच वेळी 7वा महिना होता सत्यवाला. 7वा महिना होता सत्यवाला. माया लेकी चालल्या कुळला. बाळू मामा काय बोलला. बाळू मामा काय बोलला. जाऊ नको अक्कोळ यात्रेला. काळ दिसतो माझ्या डोळ्याला. काळ दिसतो माझ्या डोळ्याला. आधी देऊन बकऱ्यात गेला. आदेश मोडून माया लेकी चालल्या अक्कोळ यात्रेला. जी रे जी जी. अकोळ यात्रेला जी राजी जी. अकोळ यात्रेला जी राजी जी. आपल्या पतीची आज्ञा मोडून सत्यवानी गंगू अक्का माया लेकी अक्कोळ गावी यात्रेला निघालेले आहे. जात असताना वाटेत बोराटीच्या फांदीत सत्यवाचा पदर अडकला. काही केलं तर यातून सुटका होईना. एवढ्यात थंड वाऱ्याची झुळूक आली. आणि बोराटीच्या फांदीत अडकलेला सत्यवाचा पदर आपोआप निघाला. सत्यवाने कसा बसा आपला पदर सावरला. आणि अक्कोळच्या दिशेने पुन्हा माया लेखी चालायला लागलेले. थोडं अंतर चालून गेलं आणि समोर पाहतो तर काय, एक नाग साप आपला फणा काढून समोर उभा राहिलेला आहे. दोघी माया लेकी घाबरल्या आणि दुसऱ्या दिशेने चालायला लागलेल्या. पुन्हा तोच नाग साप
समोर येऊन थांबलेला आहे. काही केलं तर हा नाग अक्कोळच्या दिशेने जाऊ देईना आणि नाईलाजाने घाबरलेल्या माया लेकी तळावर परत आल्या. आणि सायंकाळी तळावर आल्यावर काय घडलेलं आहे? हकीकत कळली मामाला, हकीकत कळली मामाला, बाळू मामाला. काय बोलले गंगू वाक्याला, काय बोलले पत्नी सत्यवाला, काय बोलले पत्नी सत्यवाला. कळलं काय आता तुम्हाला, मी कोण ठेवा ध्यानाला, ठेवा ध्यानाला जिरे जिरे. ठेवा ध्यानाला जिराजी, ठेवा ध्यानाला जिराजी. आणि याच वेळेला सत्यवाने आपला पती म्हणजेच बाळू मामांचा पाय धरला. मामांच्या चरणावर मस्तक ठेवून सत्यवा मातेने माफी मागितली. पण सत्यवाच्या स्वभावात मुळीच बदल झाला नव्हता. या वेळेला बकऱ्यांचा तळ कापशी येथील कृष्णाबाई शेवडकर यांच्या शेतात होता. सायंकाळी तळावर सर्वांची जेवणं उरकली. आता रात्र गडद व्हायला लागलेल्या. रात्रीचा अंधार गडद पसरायला लागलेला आहे. तळावरील माणसं आपापल्या वळकटी काढून झोपायच्या तयारीत असताना काय प्रकार घडला म्हणाल. बाळू मामा याच समयाला, बाळू मामा याच समयाला, याच समयाला गंजीतील पिंजरा उपसला. जमिनीवर पिंजरा पसरला, जमिनीवर पिंजरा पसरला. गंगू अक्का पत्नी सत्यवाला झोपा पिंजऱ्यावर बोलला, झोपा पिंजऱ्यावर बोलला. झोपल्यावर त्यांच्या भोवताला काठीने रेषा आखून रिंगण तयार केला जिरे जिरे. रिंगण तयार केला जिराजी, रिंगण तयार केला जिराजी. बाळू मामाने त्यांच्या भोवती रिंगण तयार केलं. आणि याच वेळेला बाळू मामा गरजले, जर तुम्हाला हगायला मुतायला आलं तर रिंगण ओलांडून बाहेर यायचं नाही. जे काय करायचं आहे ते या रिंगणात. या वेळेला रात्रीचे साधारण 11 वाजलेले असावे. सर्वत्र घनदाट अंधार पसरलेला. तळावरची माणसं भयभीत झालेली आहेत. मामांनी रिंगण आखलं. मामानी रिंगण आखलं म्हणजेच गंभीर विषय आहे. काहीतरी घडणार. आणि तळावरील माणसं, पुरुष माणसं तिथून थोड्या अंतरावर झोपी गेलेले आहेत. आणि दिवसभर मेंढरा मागून पडून दमलेल्या माणसांना गाढ झोप लागलेल्या. आणि पहाटेच्या सुमारास सत्यवाच्या पोटात कळा येऊ लागल्या. शौच्या जावं असं वाटायला लागलेलं आहे. सत्यवाने आपली आई गंगूबाईला उठवलं आणि सांगितलं, मला शौचास आलेला, पण यांनी रिंगण आखून ठेवलेलं आहे. काय करायचं. आणि असं म्हणतात
गंगू अक्का गरजली, अग काय ऐकते त्याच, चल बाहेर. पाय टाकता रे बाहेर. पाय टाकतोच रेष बाहेर. कळ आली तिच्या पोटात, कळ आली तिच्या पोटात. पटकन बसली धरणीच, बसली धरणीच, जिरजी बसली धरणी साजिराजी, बसली धरणी साजिराजी. आणि धरणीला बसताच सत्यवाने वेदनेने एक किंकाळी फोडली. आई मेलो. गंगू आखा आधार द्यायला लागलेली होती. गंगू अक्का आपल्या लेकीला आधार द्यायला लागलेले. आणि याच वेळेला बाळू मामांचा वंश या जगात येण्यापूर्वी खुडला गेला. सत्यवाचा गर्भपात झाला होता. आणि या क्षणी मामांचा संसार संपला. बाळू मामा या क्षणी काही बोलले नाही. ते सत्यवाकडे पाहिले देखील नाही. पण मामा न बोलताच सर्व काही सांगून गेले. सत्ये, माझी आज्ञा मोडलीस. आता तुला मार्ग मोकळा झाला आणि माझा मार्ग मला मोकळा झाला. आणि इथूनच बाळू मामानी आपल्या पत्नीचा त्याग केला. त्याग केला आपल्या पत्नीचा. त्याग केला आपल्या पत्नीचा. बघा सत्यवाचा, बघा सत्यवाचा. मेंढ्र हिंडवत फिरू लागला. मेंढ्र हिंडवाता फिरू लागला. मेंढ्र हिंडवाता फिरू लागला. वाचा सिद्धी बाळू मामाला. वाच सिद्धी बाळू मामाला. वाच सिद्धी बाळू मामाला. भूत बाधा लागला काढण्याला. हुजी भूत बाधा लागला काढण्याला. जी भूत बाधा लागला काढण्याला. जी बाळू मामाला वाचा सिद्धी प्राप्त असल्याने या मानवी समाजाचं, या सकल मानवाचं दुःख नाहीस करण्यासाठी बाळू मामा इथूनच लोकांची भूतबाधा काढायला लागलेल्या आहे. काही दिवस गेले आणि एके दिवशी आकाशवाणी झालेल्या आहे. बाळू तू गुरु करून घे. बाळू, अरे तू गुरु करून घे. त्याशिवाय तुझ्या तपश्चर्येला तुला फळ मिळणार नाही. आकाशवाणी झाली आणि याच वेळेला बाळू मामाला प्रश्न पडला, आता मेंढर सोडून कुठला गुरु हुडकायला जाऊ. आणि याच वेळेला बाळू मामानी संकल्प केला. संकल्प केला मनाचा गुरुद्यासाचा भूतबाधा मोफत नाही काढणार. भूतबाधा मोफत नाही काढणार. भूतबाधा मोफत नाही काढणार.
दक्षिणा 100 रुपये घेणार. दक्षिणा 100 रुपये घेणार. दक्षिणा 100 रुपये घेणार. दक्षिणेची अचूक रक्कम सांगणार तोच माझा खरा गुरु ठरणार. जी 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 तोच माझा खरा गुरु ठरणार. जी 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 तोच माझा खरा गुरु ठरणार. जी जी जी. आणि इथूनच बाळू मामा भूतबाधा काढण्याची दक्षिणा 100 रुपये घ्यायला लागलेले आहे. आणि ही दक्षिणाची मिळणारी रक्कम न मोजता आपल्या मरग्या नावाच्या गड्याच्या पागोट्यामध्ये बांधून ठेवायला लागलेला आहे. साधारण 4-6 महिने गेले. बाळू मामा शेणगावच्या रानात बकऱ्या हिंडवत होते आणि तिथं जवळ असणाऱ्या दत्त मंदिरात गेले. आणि याच वेळेला मंदिरामध्ये मुळे महाराज होते. मुळे महाराजांनी बाळू मामाला पाहिलं आणि काय म्हणायला लागलेलं आहे, अरे बाळू इकडे ये. माझे पैसे दे. आणि असं म्हणतात बाळू मामांनी प्रश्न केला, किती पैसे द्यायचे ते सांगा. मुळे महाराज म्हणाले 120 रुपये. आणि बाळू मामांनी आपला पागोटा सोडला. मामा पैसे मोजायला लागलेले. तर भूतबाधा काढून पागोट्यामध्ये न मोजता बांधून ठेवलेल्या त्या पैशाच्या गटोळ्यामध्ये बरोबर 120 रुपये निघाले. आणि या क्षणी बाळू मामानी मुळे महाराजांचा झटकन पाय धरला. मुळे महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. आणि पुढे काय घडायला लागलेलं आहे. भेट झाली गुरु शिष्याची. भेट झाली गुरु शिष्याची. गुरु शिष्याची मुळे महाराज बाळू मामाची. मुळे महाराज बाळू मामाची. मुळे महाराज बाळू मामाची. कलियुगातील दैवतांची हो जी जी जी. कलियुगातील दैवतांची हो जी जी. कलियुगातील दैवतांची हो जी जी जी. आणि यानंतर मुळे महाराज आणि बाळू मामा या गुरु शिष्याच्या जोडीनं या कलियुगात अनेक दैवी चमत्काराची अनुभूती या सर्वसामान्य मानवाला दाखवल्या. या प्रपंच वेड्या मानवाला परमेश्वर भक्तीचं महत्व तसेच सत्याच्या सन्मार्गाच्या रस्त्याने जाण्यास भाग पाडलं. आणि आपल्या बऱ्याच भक्तांचे कल्याण केले. आणि जो दुराचारी आहे त्याला कडक शिक्षा दिली. आपल्या परमेश्वर अवताराची अनुभूती सर्वसामान्य लोकांना दाखवली. आणि मुळे महाराजांनी आपला समाधीचा दिवस निश्चित केला. सन 1948 ते साल. वार होता बुधवार. गुढीपाडव्या दिवशी मुळे महाराज दुपार टळल्यानंतर आपल्या सोबत असणाऱ्या सर्व शिष्यजनांना म्हणाले, अरे गुढ्या उतरल्या का? शिष्यानी नकारार्थी माना हलवल्या.
आणि सायंकाळी गुड्या उतरल्या गेल्या आणि गुड्या उतरल्यानंतर सूर्य अस्तमानाच्या वेळेला मुळे महाराज पंचतत्वात विलीन झाले. मुळे महाराज पंचतत्वात विलीन झाले. भजनाच्या गजरात मुळे महाराजांना वेद गंगेच्या काठी आणण्यात आलं आणि येथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. पण ज्या वेळेला मुळे महाराज पंचतत्वात विलीन झाले त्या वेळेला त्या दिवशी बाळू मामांच्या बकऱ्या औरनाव तालुका गडिंग्लज येथे मुक्कामास होत्या. मुळे महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि या वेळेला इकडं बाळू मामांच्या बकऱ्यामध्ये श्री संत बाळू मामांची अवस्था काय झालेली आहे म्हणाल. भास झाला बघा शिष्य बाळू मामाला आपले गुरु चालले स्वर्गाला. भास झाला बघा शिष्य बाळू मामाला आपले गुरु चालले स्वर्गाला. भास झाला बघा शिष्य बाळू मामाला आपले गुरु चालले स्वर्गाला. बाळू मामा बकऱ्यात गडा गडा लोळला. बाळू मामा बकऱ्यात गडा गडा लोळला. अंगाची लाही लाही झाली समयाला. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते समयाला. 3 दिवस नाही खाल्लं अन्नाला. भात झाला बघा शिष्य बाळू मामाला आपले गुरु चालले स्वर्गाला. भास झाला बघा शिष्य बाळू मामाला आपले गुरु चालले स्वर्गाला. आपले गुरु चालले स्वर्गाला. आपले गुरु चालले स्वर्गाला. आणि यानंतर तब्बल 17.5 वर्षांनी म्हणजेच 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापुरात बाळू मामानी समाधी घेतली. या 2 दैवी योग्यांची गारगोटीमध्ये मुळे महाराज आणि आदमापुरात बाळू मामा यांची भव्य मंदिरं बांधण्यात आलेली आहे. आणि आज देखील जो निर्मळ आणि स्वच्छ मनाने त्यांची भक्ती करतो, बाळू मामांची शिकवण जो नेहमी त्याप्रमाणे वागतो तो सदा सुखी होतो. तो सदा सुखी होतो. तो सदा सुखी होतो. आमच्या कुरुंदवारचे श्री विठ्ठल मंदिर भाट
आणि श्री सावंतामाळी मंदिर येथील वारकर बंधू आणि भगिनी यांचा देखील मला आशीर्वाद लाभलेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. आमच्या कुरुंदवाडचे बाळू मामाचे भक्त श्री बाळू माळी मामा आणि श्री सुभाष शिंदे माऊली, आम्ही यांना भक्तिभावाने माऊली म्हणून हाक मारतो, यांचा देखील मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे. धन्य धन्य आज आम्ही झालो, धन्य धन्य आज आम्ही झालो, काव्यली हिलो पोहाळा गायलो, मनाला सुख मोठ लाभलं, मनाला सुख मोठ लाभलं, मनाला सुख मोठ लाभलं. आयुष्याचं सोनं बघा झालं, आयुष्याचं सोनं बघा झालं, आयुष्याचं सोनं बघा झालं. शाहीर नाईक गातो पोवाड्यास जी जी, शाहीर नाईक गातो पवाड्यास जी जी, शाहीर नाईक गातो पवाड्यास जी जी जी. ढोलकीनं दिलं ताढाला, ढोलकीनं दिलं ताढाला, दिलं तालाला, पेठीनं दिलं सुराला, शाहिरानं लय लाविला, कुरकऱ्यांनी दिलं साधाला. टाळ लागली किनकिना याला, टाळ लागली किनकिना याला, डपावर थाप हात तुंतुण्याला. पोवाड्याला रंगायचा भरला, पोवाड्याला रंगायचा भरला, कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्याला, कृष्णा पश्चिमगंगा तीराला. शाहीर नाईक गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिर, गातो पवाड्याला जिर हा जी जी, गातो पवाड्याला